शिक्षक कॉलनी सरोजनगर रहिवाशांचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक आक्रमक, अभियंत्यांनी दिले तात्काळ दुरुस्तीचे आश्वासन। सेलू शहरातील शिक्षक कॉलनी व सरोजनगर परिसरातील रहिवासी मागील अनेक दिवसांपासून विजेच्या विविध समस्यांनी त्रस्त झाले होते। कमी दाबाने वीज पुरवठा होणे, वारंवार वीज खंडित होणे तसेच अचानक जास्त दाब आल्याने घरगुती विद्युत उपकरणे जळण्याची घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। या समस्याबाबत महावितरणकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचे आरोप करीत परिसरातील महिला व पुरुष नागरिकांनी महावितरण अभियंता कार्यालय सेलू येथे ठिय्या आंदोलन केले। यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली। नागरिकांचा वाढता आक्रमक पवित्रा पाहता महावितरणचे अभियंता शंकरवार यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। तसेच नागरिकांसोबत कर्मचारी घटनास्थळी रवाना करण्यात आले। त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले। या आंदोलनात जयसिंग शेळके, सोनू इंगोले, सुनीता इंगोले, विमल फुलमाळी, शांताबाई ताठे, कमलबाई भागवत, शारदा ताठे, दीपाली रोहिमल, मीरा हरकळ, वंदना पवार, खेडेकर सर, हरकळ आबा, त्र्यंबक पवार, भागवत सकलादी, भागवत होंडे, योगेश काठोडे, रुस्तुम सोळंके, निलेश मुंदडा आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू।